हाय फ्रेंड्स, आज मी माझ्या पद्धतीने हलवा मच्छीचा रसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 3 लाल टोमॅटो घेतले, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं आलं लागेल। हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं वाटण करून झालेलं आहे। ठेवली आणि त्यामध्ये तेल ऍड केलंय। तर आता तेल गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये मी वाटण टाकते। हे वाटण आपल्याला तेल सेपरेट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। मी आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा धने पावडर, जो नेहमी वापरतो तो मसाला 1 चमचा, चवीनुसार मीठ। हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मसाला 10 मिनिट चांगला परतून घेऊया। 10 मिनिटांनंतर आपला मसाला चांगला परतला गेला आहे। मसाला जितका चांगला परतला जाईल तेवढी भाजी जास्त चांगली बनते। मसाल्यामध्ये मॅरिनेट केलेले हळद आणि मीठ लावून मॅरिनेट केलेले हलव्याचे जे पीस आहेत ते ॲड करते। पीस टाकल्यानंतर आपण झाकण ठेवून हे 2 मिनिट व्यवस्थित वाफवून घेऊयात। 2 मिनिटे वाफवल्यानंतर आपली मच्छी व्यवस्थित वाफली गेली आहे। तर आता आपण त्यामध्ये आपल्याला ज्या प्रमाणात रसा हवा आहे त्या प्रमाणात पाणी टाकूया। मला रसा जरासा घट्ट वाटतोय तर त्यामुळे मी त्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी ॲड करते। हा मच्छीचा रसा जरासा घट्टच जास्त छान लागतो। त्यानंतर आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि उकळी येईपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊया। तर आपला मच्छीचा रसा जो आहे तो आता तयार आहे। तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।